हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, हा जो काही आपला युनिट कंप्लीट झालेला आहे अल्कोहोल फिनॉल इथर याच्यावरती घेणार आहे आपण आज एक्झरसाइज. सो अल्कोहोल फिनॉल इथर, अल्कोहोल फिनॉल आहे इथर, या युनिटची आपण एक्झरसाइज पाहणार आहे. सो आता एक्झरसाइज पाहणार आहे त्यासाठी एक्झरसाइज साठी आपल्याला लागणारे बुक, ते बुक तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, एक आपलं जे काही 12th केमिस्ट्रीचं बुक आहे ते तुमच्याकडे असू द्या. आपण डायरेक्ट आता एक्झरसाइजला स्टार्ट करणार आहे. सो एक्झरसाइज पेज नंबर 252. ओके, सो नाउ लेट्स सी. फर्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. ओके, एमसीक्यू मध्ये आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये एमसीक्यू आहे आपल्याला. सो त्याच्यापैकी आपल्याला एक ऑप्शन करेक्ट करायचा आहे. तर पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉइंट. खालीलपैकी कुठला ऑप्शन आहे का जो इन्क्रीजिंग ऑर्डरने तुम्हाला बॉइलिंग पॉइंट शो करतो. सो पहिले आहे तुमच्याकडे, पहिला मॉलिक्यूल आहे CH3 CH2 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 OH, ब्युटेनॉल. दुसरा आहे दॅट इज isopropyl alcohol. Okay, sorry, not isopropyl alcohol, there is the 2-methoxypropane. Okay, so third आहे तिथं CH3 CH3 CH3OH. Okay, so ऑप्शन आहे तिथं हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आहे. आणि याचे ऑप्शन ए काय म्हणतं का इथं काय 1 2 3, बी 2 1 3, सी 3 2 1, डी काय म्हणतं 2 1 3. सो क्वेश्चन काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉइंट. खालीलपैकी यांचा इन्क्रीजिंग ऑर्डरने बॉइलिंग पॉइंट कसा राहणार आहे. सो सर्वात पहिलं लक्ष द्या, हा जो काही आहे हा तुमचा स्ट्रेट चेन अल्कोहोल आहे. सेकंड, हा तर इथॉक्सी आहे, म्हणजे याला तर आपण इथर म्हणणार आहे. सो अल्कोहोल आणि इथर, इथरचा बॉइलिंग पॉइंट हा सर्वात कमी असतो. लक्ष द्या, इथर हॅव्हिंग अ व्हेरी लेस बॉइलिंग पॉइंट, इथर हॅव्हिंग lower boiling point than alcohol. Why? Because ethers are unable or incapable for the hydrogen bonding. Okay, ether मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत नाही, कारण याही साईडला एक बल्की ग्रुप आहे आणि याही साईडला हा एक बल्की ग्रुप आहे. त्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे जेवढे जास्त हायड्रोजन बॉन्ड तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट. म्हणजे तिघांपैकी सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट कोणाचा राहील, इथरचा. आणि हे दोन तर अल्कोहोल आहे, म्हणजे याच्यामधला सर्वात कमी कोणाचा बॉइलिंग पॉइंट आहे, एक तर बी वाला एक तर डी वाला. हे दोन्हीही आन्सर कॅन्सल, म्हणजे ए आणि सी दोन्ही आन्सर आपण आताच कॅन्सल केले. आता 50-50 पाहणार. ओके, सो आय थिंक बी चं आहे 2 1 3, दोन्ही आन्सर सेमच दिसून आले. बी चा आहे 2 1 3 आणि डी चा आहे 2 3 1. ओके, 2 3 1. ओके, सो आता दोन पैकी आपल्याला माहिती आहे इथरचा सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय, तर बघा, ॲज द ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. इथं ब्रांच नाही, हा स्ट्रेट चेन अल्केन आहे, म्हणून या दोघांपैकी पहिल्या वाल्याचा बॉइलिंग पॉइंट राहील जास्त. आणि सॉरी, या दोघांपैकी पहिल्या वाल्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त राहील आणि नंतर कोणाचा राहील, ब्रांचिंग वाल्याचा. कारण हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे, ते इथं दोन ब्रांच आहे, एक मिथाइलचे ब्रांच आणि हे दुसरी मिथाइलचे ब्रांच. मग या दोन ब्रांचिंगमुळे याचा बॉइलिंग पॉइंट थोडा कमी होणार. म्हणजे सर्वात कमी कोणाचा, इथरचा, त्याच्यापेक्षा जास्त टर्शरी ब्युटाइलचा, त्याच्यापेक्षा जास्त यंग ब्युटाइलचा. सो नाउ 2 3 1, दॅट इज अवर आन्सर, ऑप्शन डी. ओके, 2 चा कमी, 3 चा त्याच्यापेक्षा जास्त आणि पहिल्याचा सर्वात जास्त. नेक्स्ट, व्हिच इज द बेस्ट रिएजंट फॉर कॅरिंग आउट द फॉलोइंग कन्व्हर्शन. तुम्हाला एक कन्व्हर्शन करायचं आहे, कन्व्हर्शन. ओके, कन्व्हर्शन काय म्हटलं त्यांनी, हा जो काही तुमचा सायक्लोहेक्स म्हणजे 1 मिथाइल सायक्लोहेक्सिन हा जो काही आहे, तर हा तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर हा करायचा आहे तुम्हाला दॅट इज
टू नॉट फिनॉल नाही येतो, सायक्लोहेक्झेनॉल आहे, म्हणजे 2 मिथाइल सायक्लोहेक्झेनॉल. ओके, सो 2 मिथाइल सायक्लोहेक्झेनॉल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे. तर हा मॉलिक्यूल याच्यामध्ये केव्हा कन्वर्ट होईल? ऑप्शन ए काय म्हणतो? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. ऑप्शन बी काय म्हणतो? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऑब्लिक H2O. ऑप्शन सी काय म्हणतो? H2PD. ओके, ऑप्शन डी काय म्हणतो? इथं म्हणतो B2S6 H2O2 अँड NaOH. NaOH असला काय नसला काय काही फरक पडत नाही. सो ऑप्शन डी, हा ऑप्शन डी आहे. हा समजून घ्या थोडंसं काय काही सुरू आहे. सो काय म्हणणं आहे यांचं? किंवा हा जो काही तुमचा अल्किन आहे सायक्लोहेक्झेन डबल बॉन्ड आहे ना, तर हा तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? सायक्लोहेक्झेन मध्ये. बट या ऑर्थो पोझिशनला इथं कुठलाही ग्रुप नाही, बट तुम्हाला काय करायचं आहे? हायड्रॉक्सी ग्रुप ऍड करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट हा हायड्रॉक्सी ग्रुप ऍड करत नाही, किंवा हा जो काही आहे H2PD हा सुद्धा हायड्रॉक्सी ग्रुप ऍड करत नाही. म्हणून हे दोन्ही ऑप्शन आपण पहिल्याच वेळेस काय करू? कॅन्सल करू. मग सर हा अल्किनचा तर अल्केन मध्ये कन्वर्ट झाला, हा अल्किन आहे डबल बॉन्ड, हा अल्केन आहे, मग हे दोन घेऊ शकतो का? हा घेऊ शकतो. बट त्याच्या अगोदर काय आहे आपल्याला, की त्याच्या अगोदर असं मॉलिक्यूल पाहायचं आहे का जो हायड्रॉक्सी ग्रुप पण ऍड करेल आणि हा डबल बॉन्ड सुद्धा ब्रेक होईल. तर आपल्याला माहित आहे एक तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, एक तर B2S6. बट यापैकी आपल्याला हे सुद्धा माहिती आहे का कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा हायड्रॉक्सी ग्रुप ऍड करेल विथ द हेल्प ऑफ वॉटर. बट लेट्स सी B2S6 आहे जो काही डायबोरेन आहे, बोरेशन पाहिलं होतं आपण. ओके, हायड्रोबोरेशन. तर हायड्रोबोरेशन मध्ये B2S6 जो काही ऑप्शन आहे हा आपला करेक्ट असणार आहे. बाय युजिंग B2S6 in presence of H2O2, third point NaOH, that is the catalyst. ओके, तेव्हा हा जो काही तुमचा अल्किन आहे तर हा B2S6 जो काही असतो आपला हा काय करतो? B2S6 बघा, हा B2S6 जो आहे diborane when treated with the 3HOH hydrogen peroxide what happened? हे जे काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे काढली होती मी रिएक्शन, आठवत असेल तुम्हाला. सो त्यावेळेस काय होणार आहे? बॉन्ड ब्रेक होतात आणि हे जे काही हायड्रोजनच्या रिप्लेसमेंट मध्ये काय होतो? बोरॉनला ऍड होतात. आठवलं का? अशी. आणि नंतर हे जे काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा हायड्रॉक्सी ग्रुप इथं ऍड होतो. तो इथंच का बरं ऍड होणार आहे? बिकॉज इन हायड्रोबोरेशन द हायड्रॉक्सी ग्रुप ऍडेड ऑन दॅट कार्बन विच इज द लिस्ट सबस्टिट्यूटेड. त्या दोन डबल बॉन्ड कार्बन मध्ये हा जो काही कार्बन आहे हा वाला हा जास्त सबस्टिट्यूटेड आहे, कारण याला 1 2 3 कार्बन अटॅच आहेत या कार्बनला, पण या कार्बनला फक्त 2च कार्बन आहेत. म्हणून हा मिनिमम सबस्टिट्यूटेड, लिस्ट सबस्टिट्यूटेड आणि लिस्ट सबस्टिट्यूटेडला हायड्रॉक्सी ग्रुप ऍड असतो. कशामध्ये? डायबोरेन मध्ये. म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट. ओके, नेक्स्ट. Which of the following substrate will give ionic product on a reaction? खाली पहिले कुठला सबस्ट्रेट हा तुम्हाला आयनिक प्रोडक्ट देईल रिएक्शन मध्ये? सो एक आहे C2H5OH प्लस Na, दुसरा आहे C2H5OH प्लस SO2Cl2 थायनाइड क्लोराइड, CH3 किंवा याला आपण असं लिहू C2H5 मी डायरेक्ट लिहिलंय हा, OH प्लस PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड, C3CH C2H5 OH प्लस H2SO4. मग हे जे काही आहेत आठवलंय का? सो हे जे काही आहेत यापैकी कुठला काय म्हणूया त्यांचं? which of the following substrate will give ionic product on a reaction? आपल्याला माहित आहे हे दोघे काय करतात? हे आयनिक प्रोडक्ट देऊ शकत नाही. हा तुम्हाला अल्काइल हॅलाइड देतो. काय देतो? SO2 प्लस HCl प्लस C2H5Cl. हा सुद्धा काय देतो तुम्हाला? हा देतो तुम्हाला C2H5Cl. हा सुद्धा काय देतो तुम्हाला? H2O प्लस C2H4. ओके, आणि हा काय देतो तुम्हाला?
हा देतो तुम्हाला C2H5 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Na. सो इथं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. एक पॉझिटिव्हली चार्ज ऑक्सिजन फॉर्म होतो, दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे आणि सोडियम पॉझिटिव्हली चार्ज आहे. हे दोन्हीही फॉर्म झालेले आहेत आणि या दोघांमध्ये चार्जेस आहेत. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिलो दॅन 1 बट द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन दॅट इज 3.5. सो देयर इज द पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. सो ऑप्शन ए इज करेक्ट. हा जो काही ऑप्शन आहे तुमचा अल्कोहोल आणि सोडियम हे तुम्हाला आयोनिक प्रोडक्ट फॉर्म करून देतात. नेक्स्ट, which is the most resistance alcohol toward the oxidation among the oxidation. तुम्हाला आता काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे. कशाचं करायचं आहे, C2H5OH त्याच्यानंतर CH3CHOH सिंगल बॉन्ड CH3 त्याच्यानंतर आहे CH3CH3CH3OH आणि नंतर काय C2H5 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड CH3. सो काय म्हणणं आहे त्याचं, फोर्थ नंबरचा MCQ बघा. which is the most resistance alcohol toward the oxidation reaction. ऑक्सिडेशन रिएक्शन साठी खूप रेजिस्टन्स अल्कोहोल कोण आहे. रेजिस्टन्स म्हणजे जो इझिली ऑक्सिडेशन करून देत नाही. तर आपल्याला माहित आहे प्रायमरी अल्कोहोल हा इझिली ऑक्सिडेशन दाखवतो, म्हणून प्रायमरी अल्कोहोलचं ROH चं कन्वर्शन अल्डेहाइड मध्ये होतं. आठवलंय का, बाय ऑक्सिडेशन. आलंय का लक्षात. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, तो कशामध्ये येतो, कीटोन मध्ये. आठवलंय. हा तुमचा अल्डेहाइड हा तुमचा काय असणार आहे, कीटोन. दुसरा काय असणार आहे तुमचा कीटोन. बट हा जो टर्शरी अल्कोहोल असतो त्याच्यामधला टर्शरी अल्कोहोल कोणता, हा आहे का, नाही. मग हा आहे का, हा सेकंडरी आहे. हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल, हा तुमचा सेकंडरी, हा तुमचा टर्शरी आणि हा तुमचा सेकंडरी अल्कोहोल. तर टर्शरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडेशन शो करत नाही, कारण ते जेव्हा ऑक्सिडेशन शो करतात, काल आपण Cu in presence of 573 तेव्हा ते काय देतात तुम्हाला, अल्कीन देतात. आठवलंय का, CH2 डबल बॉन्ड CH3 आठवलंय, आणि त्यावेळेस तो H2O मायनस होतो. आलं लक्षात. सो हा जो टर्शरी अल्कोहोल आहे तुमचा, तो तुमचा ऑप्शन आहे करेक्ट. सो नाउ युअर ऑप्शन इज सी. ओके, आणि टर्शरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडेशन शो करत नाही. नेक्स्ट आहे रेझोरसिनॉल. फिफ्थ नंबरचा एमसीक्यू आहे. रेझोरसिनॉल ऑन डिस्टिलेशन विथ झिंक डस्ट गिव्स. रेझोरसिनॉल हा ऑक्सिडेशन करतो आणि तो तुम्हाला काय देतो. सो आता फर्स्ट ऑफ ऑल रेझोरसिनॉल माहिती पाहिजे. क्रेझॉल असेल, रेझोरसिनॉल असेल, तर हे आहेत काय. सो रेझोरसिनॉल दुसरा तिसरा काही नसतो, तर हा असतो एक हायड्रॉक्सी ग्रुप आणि हा असतो दुसरा हायड्रॉक्सी ग्रुप बेन्झीन. दॅट इज अवर रेझोरसिनॉल. आणि रेझोरसिनॉलची जेव्हा तुम्ही झिंक पावडर सोबत झिंक पावडर सोबत ऑक्सिडेशन करता इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर, फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ZnO, दोन ZnO फॉर्म होतात. तिथं समजून घ्या, हे दोन ZnO फॉर्म होतात. त्या Z मध्ये आणि 2 मध्ये डिफरन्स दिसायला पाहिजे. फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ZnO, आणि हे ऑक्सिजन आणि एक झिंक, दुसरा ऑक्सिजन दुसरा झिंक, फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्साइड, आणि हे हायड्रोजन इथंच अटॅच होतात आणि ते तुम्हाला काय देतात, बेन्झीन. आठवलंय का, एक रिएक्शन घेतलेली आहे मी याच्या बेसिसवर, व्हेन फिनॉल फॉर्म करायची रिएक्शन. हाऊ वी कॅन से रिएक्शन ऑफ फिनॉल, रिएक्शन व्हेन फिनॉल ट्रीटेड विथ द झिंक, फॉर्मेशन ऑफ ZnO प्लस बेन्झीन. ओके, सो नाउ दॅट इज, म्हणून याचा ऑप्शन जो काही आहे तो असणार आहे तुमचा बेन्झीनचा. ओके, सो बेन्झीन यांनी रिएक्शन केल्यानंतर ते तुम्हाला काय देतात, तर रेझोरसिनॉलची रिएक्शन, रेझोरसिनॉल ऑन डिस्टिलेशन ओके विथ द झिंक डस्ट. फिफ्थ नंबरचा ऑप्शन आहे बी, बेन्झीन. ओके, नेक्स्ट एनिसोल. ओके, एनिसोल ऑन हीटिंग with the concentrated HI. Anisole on heating with concentrated HI काय देतो. एनिसोल सिंपल मध्ये रिएक्शन करायची आहे तुम्हाला.
that is our anisole when heating with concentrated HI आहे ना. सो नाउ काय होणार आहे, हा जो काही ऑक्सिजन आहे हा काय करेल हायड्रोजनला अकॉर्ड करेल आणि तुम्हाला काय दिली इथं. सो वी गेट CH3I प्लस फिनॉल. हा काय तुमचा फिनॉल आणि हा काय तुमचा आयोडो मिथेन, म्हणून ते काय देते तुम्हाला आयोडो मिथेन. ओके. सो नाउ आपल्याला माहित आहे याच्या हायड्रोआयोडिक ऍसिड म्हणजे जो H पॉझिटिव्ह आहे इझिली डोनेट करतो. सो ऑक्सिजन निगेटिव्ह हायड्रोजन पॉझिटिव्ह, म्हणून इथं काय होईल हा एवढा फिनॉल फॉर्म होईल. आले लक्षात. सो नाउ दॅट इज अवर फिनॉल. ऑक्सिजन कडे गेला आणि CH3I दुसरा मॉलिक्यूल फॉर्म. Which of the following is the least acidic compound? Least acidic. मग कोणकोणते ऍसिडिक आहेत, तर एक आहे पहिला ऑप्शन काय म्हणजे आन्सर लिस्ट ऍसिडिक, म्हणजे पहिला आहे फिनॉल. दुसरं काय आहे, दुसरं काय आहे, तिसरं काय आहे, तिसरं काय आहे आणि चौथं काय आहे. आपल्याला माहित आहे ऑप्शन ए बी सी आणि डी असे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी ABCD. याच्यापैकी लिस्ट म्हणजे कमी ऍसिडिक कोण आहे. आपल्याला माहित आहे ऍसिडिक स्ट्रेंथ. आता हे काही वेगवेगळे नाही आहेत फिनॉलच्याच डेरिव्हेटिव्ह. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणि मधामध्ये फिनॉल. एक ध्यानात ठेवायचं ऍसिडिक स्ट्रेंथ बघा कशी ओळखली जाते, कोण जास्त ऍसिडिक कोण कमी ऍसिडिक, कोणात ऍसिडिक स्ट्रेंथ कशी ओळखणार आहे. तर याच्यामध्ये हा फिनॉल आहे म्हणजे हा A नंबर आहे. त्याच्यानंतर येतो हा मिथाइल ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग मध्ये येतो. हा NO2 आणि हा NO2 हे दोन्ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहेत. तर एक ध्यानात ठेवायचं जेव्हा कुठे बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तेव्हा त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते. आलं का लक्षात. सो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हॅविंग अ हाय ऍसिडिक स्ट्रेंथ आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय असणार आहे, त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी असणार आहे. म्हणून इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मोर ऍसिडिक दॅन फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. बघा ध्यानात ठेवा एखाद्या वेळेस फिनॉलला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय होते, कमी होते. त्याच्यानंतर जर तिथं एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो ध्यानात ठेवा हे दोन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे हे काय करतील, या हायड्रोक्सिल ग्रुपची ऍसिडिक स्ट्रेंथ काय करतील, वाढवतील. म्हणून हे जास्त ऍसिडिक आहे म्हणजे ऑप्शन सी आणि डी काय मोर ऍसिडिक. पण आपल्याला काय पाहिजे लिस्ट ऍसिडिक. मग हे जे दोन आहेत तर इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे हे जास्त ऍसिडिक आहे. इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नाही किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाही म्हणून हे जास्त पॉवरफुल दोघं गण. त्याच्यापेक्षा कमी A वाला आणि सर्वात कमी काय ऑप्शन बी, कारण हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिक्रीजेस ऍसिडिक स्ट्रेंथ. लिहून घ्या एक नोट तिथं. व्हाईल electron withdrawing group increases acidic strength असं पण लिहून घ्या. आलं का लक्षात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अँड इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. नेक्स्ट द कंपाउंड इनकॅपेबल फॉर हायड्रोजन बॉन्डिंग. नेक्स्ट MCQ आहे आपला द कंपाउंड विच इज इनकॅपेबल फॉर हायड्रोजन बॉन्डिंग. खाली पैकी कुठला कंपाउंड हा इनकॅपेबल आहे हायड्रोजन बॉन्डिंगला, तर ते सांगा. कोण असणार आहे तिथं, कोण इनकॅपेबल आहे हायड्रोजन बॉन्डिंग साठी. तर त्याच्या मागे रिझन आहे एक ए बघा, बी बघा, सी बघा आणि डी बघा. काय सो पहिला आहे C2H5 सिंगल बॉन्ड टू CH3. दुसरा आहे तुमचा CH3 CH2 CH2 CH3. इथं आहे नंतर फिनॉल आणि नंतर आहे तुमचा C3OH. आता हे चार ऑप्शन दिलेले आहेत. MCQ नंबर 8
Okay, which of the compound is incapable? Incapable म्हणजे unable, unable म्हणजे होऊ न शकणे, जो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. आता हा आहे तुमचा इथर, हा आहे अल्केन, हा आहे फिनॉल आणि हा आहे अल्कोहोल. सो आपल्याला माहिती आहे अल्कोहोल सुद्धा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात, फिनॉल सुद्धा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात, अल्केन सुद्धा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म अल्केन हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात बघा. तर अल्केन हायड्रोजन बॉन्ड का बरं फॉर्म करू शकत नाही? आता अल्केन बघा का बरं हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही? कारण याचा ऑक्सिजन नाही. ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन, ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन अल्केन कॅन नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. अल्केन cannot form H bond due to lack of oxygen. हायड्रोजनच्या लॅक मुळे हा जो काही अल्केन आहे हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही ऑक्सिजनच्या लॅक मुळे. नेक्स्ट 9 नंबर, इथर आर केप्ट इन अ एअर टाइट ब्राउन बॉटल्स बिकॉज. हा इथर आपण एअर टाइट बॉटल मध्येच का बरं ठेवतो? कारण एक रिएक्शन सांगितली होती मी तुम्हाला, त्याच्यावरती होमवर्क सुद्धा केलं होतं. परऑक्सी लिंकेज फॉर्म मध्ये दिलं. इथर जेव्हा एखाद्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो बघा, एक रिएक्शन पाहिली होती आपण, CH3 CH2O CH2 CH3 when treated with the oxygen काय होतं फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ H nu. तर हा जो काही ऑक्सिजन आहे हा अल्फा कार्बन कडे अटॅच होतो आणि तिथं काय फॉर्म होतं CH3 CH ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. सो याला आपण म्हणू शकतो इथाइल पर ऑक्साइड इथर. डार्क इथाइल पर ऑक्साइड इथर. हे जे काही ऑक्सिजनची लिंक आहे हे फॉर्म होते आणि हे कुठल्या कार्बनला होते? हा अल्फा कार्बन आहे. कारण फंक्शनल ग्रुप कुठला? आपला ऑक्सिजनचा अल्कोक्सी आणि फंक्शनल ग्रुपला अटॅच अल्फा कार्बन. तर या अल्फा कार्बनला ऑक्सिजन डायरेक्टली अटॅच होतो आणि तिथं परऑक्साइड फॉर्म होतो. आणि हा कसा असतो? हा असतो एक्सप्लोसिव्ह. हा काय असतो? एक्सप्लोसिव्ह. आलं का लक्षात? म्हणून त्याचा आन्सर आहे इथर ऑक्साइड टू द एक्सप्लोसिव्ह परऑक्साइड. ब्लास्ट होतो तिथं एक्सप्लोसिव्ह परऑक्साइड. नेक्स्ट 10, इथर रिएक्ट विथ कोल्ड अँड कन्सन्ट्रेटेड H2SO4. आपल्याला माहित आहे जेव्हा इथर हा जो काही इथर आहे हा कोल्ड आणि कन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत रिएक्ट होतो तेव्हा तो तुम्हाला येतो अल्कोहोल. काय येतो? अल्कोहोल. ओके, सो नाउ ऑप्शन डी. ओके, हे झाले आपले MCQ. आता तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही ना याच्यामधलं क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हे सर्वचे सर्व सॉल्व्ह करून होमवर्क म्हणून पाठवायचा आहे. दॅट इज युअर होमवर्क. ओके, बाकीचं बघू आपण नेक्स्ट लेक्चर.